कोरेगावात रंगला महिला दिनानिमित्त सन्मान सोहळा। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा प्रसिद्ध विजया लक्ष्मी फाउंडेशन तर्फे नवदुर्गांचा झाला सन्मान। कोरेगाव शहरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात सामाजिक कार्यात मोठा नावलौकिक असलेल्या विजया लक्ष्मी फाउंडेशन तर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो। यावर्षी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सौ सुरेखाताई रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने सौ सुरेखाताई रमेश पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार, कावी भंडारी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मधुमती विरकर, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल व माजी पंचायत समिती सदस्य सौ सुप्रिया सावंत, नागरी प्रकल्प ICDESच्या पर्यवेक्षिका सौ रेखा घोरपडे, आदर्श शिक्षिका सौ मोनाली बोदे, नायब तहसीलदार सौ सुनीता धिमते, गंगा उद्योग समाजाच्या उद्योजिका सौ सुनीता इदाते, आशा सेविका सौ छाया महाजन, अंगणवाडी सेविका सौ हेमा भोईटे, बचत गटाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ उज्ज्वला बर्गे यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। विजयालक्ष्मी फाउंडेशनच्या कार्याची माहिती यशोगाथा सौ वैशाली डोईफोडे यांनी सांगितली। सौ अरुणा डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। सूत्रसंचालन कुमारी रुची डोईफोडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री महेश डोईफोडे, अधिक बर्गे, प्रमोद करपे, श्री कोटावळे, सौ सीमा जाधव, सौ रोहिणी बर्गे यांनी परिश्रम घेतले।